सो हे गाईज, मी श्रुती देवते सचिन खातू पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सो कालचा मागचा व्लॉग बघितला असाल की मम्मी घरी आलेली आहे. आता मम्मी खूप छान बेटर फील करते. तिचा हातच फक्त थोडा दुखतो आहे, बाकी ती खूप छान आहे. खूप छान बडबड चालू आहे घरामध्ये तिची. आणि आज संडे असल्यामुळे सगळे लेट उठलेले आहेत, परंतु मी नाश्त्याची वगैरे तयारी केलेली आहे. सो आज आपण ना स्पेशल काही डिश पण बनवणार आहोत. मी तुम्हाला बटर चिकन कसं बनवायचं ते सुद्धा दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. आणि खूप मज्जा मस्ती करणार आहोत, कारण की बऱ्याच दिवसांपासून मम्मी नव्हती, त्यामुळे खूप टेन्शन होतं. आणि मज्जा मस्ती मम्मी असल्यावरच आम्ही दोघीजणी खूप करतो. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मी मुद्दाम आज संडेचा हा व्लॉग घेणार आहे. पप्पा नाही आहेत घरी, ह्या व्लॉगमध्ये पप्पा नाही दिसणार. मम्मी, मी, दीदी आम्ही तिघीच असू, पण खूप मज्जा मस्ती करणार आहोत आज आपण. त्याच्यामुळे व्लॉग हा अजिबात स्किप करू नका, कंटिन्यू बघत राहा आणि खूप खूप प्रेम द्या. प्लीज कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघता आणि तुम्हाला आवडतो आहे. आणि लाईक करा, खाली लाईकचं बटन आहे, लाईक करा, जेणेकरून तुम्ही लाईक केल्यानंतर दुसऱ्यांनाही व्हिडिओ हा सजेस्ट होईल. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असंच खूप खूप प्रेम माझ्यावर करत राहा. सो थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या फॅमिली व्लॉग बघता आहात, सगळ्यांना आवडत आहे. कोणी येऊन घरी कमेंट करता मला की खूप छान वाटतं आहे. सपोर्ट करा हां. तो ब्लॉग कंटिन्यू बघा. सो स्टे ट्यून. बाय बाय. तर ना मी आधीपासून व्हिडिओ घेतली नाही आहे, पण ह्याच्यामध्ये मी उकडलेला बटाटा, आलं, लसूण, मिरची आणि ची पेस्ट करून घेतली आणि ती फोडणीला टाकली आहे. आणि हे बघा, दीदी आता ना चीज भरते ब्रेडमध्ये. मम्मीला ऑइली खायला सांगितलं नाही, त्याच्यामुळे आम्ही ब्राऊन ब्रेडमध्ये पॅटीस बनवतो आहे. मम्मीला पॅटीस खायचं होतं म्हणून. सो खूप भूक लागली आता मला हे सगळं बघून. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला जसं येतं तसं. फक्त आम्ही त्यामध्ये चीज ॲड केलं आहे बस, बाकी काही वेगळं केलेलं नाही आहे. आपण ना चटणी बनवणार आहोत. तर बघा, कोथिंबीर घेतलेली दिसते, कोथिंबीर घेतली आणि आपण जे बटर खातो ना ते बटर घेतले आणि खोबरं. बस. A few moments later. कसं झालंय मावशी? छान झालं, मस्त. मम्मी सुरुवातीच्या आजचा सँडविच वडापाव खायला. खा खा. बघून घेतलं आणि आमच्या दैनंदिनी मागून घेतल्या. पालक तुमच्या आल्याशिवाय तुम्हाला दैनंदिनी देणार नाही. आम्हाला काही कळेच नाही काय झालं, का असं केलं त्यांनी. शाळेकडे जायचं त्यांचं म्हणणं आता कळतंय की
मुली आहोत आपण सरळ आपण घरातून आपल्या वर्गातच जायला पाहिजे, शाळेतच जायला खूप पाहिजे. म्हणजे शिक्षक असे आई वडिलांसारखंच आम्हाला वाटायचं. छोट्या छोट्या गोष्टींवर शिक्षण पण म्हणजे स्टोरी पण सांगायचे. ती आईची एक स्टोरी आहे ना, ते मुलगा हात मागतो, ती स्टोरी पवार सर आम्हाला सांगते, आम्ही सगळा वर्ग रडायचा आमचा. हे बघा चिंच आणि कॅडबरी पण घेऊन आल्यात, त्या पण तुम्हाला दाखवेन. थँक्यू मावशी. थँक्यू नाही बोलायचं मावशीला. ये तुला कधी आठवण आली तर. हा, हो नक्की नक्की येणार. मम्मीच्या स्कूल फ्रेंड आहेत त्या, खास मम्मीला बरं नव्हतं म्हणून भेटायला आल्या होत्या आणि मला पण भेटल्या त्या. खूप छान वाटलं मला त्यांना भेटून आणि असाच मला सपोर्ट करत राहा मावशी. पहिलाच एक युट्यूबर मी त्याला भेटले, मला भाच्याला पण नाही भेटली, मैत्रिणीच्या मुलीला खाऊ पण आणलं. यशस्वी भव मोठा युट्यूबर्स, काय ते 5K 51K तसं काय ते होऊ दे तुझं. हो येते येते पण. हाँ, A few moments later. ये क्या चल रहा है भाई? बघतोय केव्हापासून फोन मध्ये. मम्मी मम्मी व्हिडिओ करते माझी मैत्रिणी मला काय सगळ्याला सांग तुझ्या मैत्रिणी काय, माझ्या मैत्रिणी काय तसं काय बोलणं खायला सांग. मम्मी चिंचेचे गोळ्या असेल बघ आंबट, घरात बसून केलं जाईल. आमची मम्मी नक्की करेल. संध्याकाळचा भरपूर जाऊ लागतो, सकाळचा एवढं नाही वाटत. मला उद्या गोळ्यांमुळे असेल. ठेव ना. आता मंगळवारी. हा चालेल चालेल सांगेल. ना ग ठेव ना एक नाही एक माझी मैत्रीण. मम्मी. अगं, हॅलो. असेल तर ए बाई तुझं ब्लॉग मध्ये जाणार आहे. काय बोलली माहितीये काय? मम्मी. तर ना बोलते आम्ही सगळे ना 1000 काढू, तुला 20,000 तरी होतील ना महिन्याचे, कामाला येऊ नको. मम्मी. कशी बघ आमच्या बघ. चालेल चल ठेवते. Two hours later. एवढं जास्त ऊन आहे ना, मी आता चेंज वगैरे केला आणि चिकन आणलेलं आहे. खूप भूक लागली आहे मला. सो आता आपण ना बटर चिकन करूयात माझ्या पद्धतीने. सो ते पण मी तुम्हाला दाखवेन. सो व्हिडिओ हा बघत राहा, अजिबात स्किप करू नका. सो स्टे ट्यून. म्हणजे ना माझ्या मम्मीने मला सांगितलेलं आहे, तुझ्या मनात जेव्हा काही असेल ना, तुला खावंसं वाटत असेल, तू तेव्हाच खा आणि करून खात जा. आणि माझ्या मम्मीचा सुद्धा स्वभाव तसाच आहे. तिला कधी काय आवडतं असं म्हणजे खायची इच्छा असेल तर ती कोणाला बोलत नाही की मला हे आणून द्या किंवा ते आणून द्या. ती स्वतः तिच्या पैशाने आणते आणि खाते, वाट बघत नाही. त्याच्यामुळे आम्हाला पण तीच सवय लागलेली आहे. सो गरमसुद्धा खूप प्रचंड होतं आहे. तो आता आपण बनवायला घेऊयात. तर तुम्ही बघत राहा, मी मला दाखवते. पहिले तर आपण ना बटर टाकणार आहोत. मी तव्यावरती करणार आहे. सर तर आपण बघूयात. तर इथे ना मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि थोडासा ना एक कांदा कापलेला आहे, कोथिंबीर आहे आणि इथे मी थोडीशी ना जाडसर अशी आलं आणि लसूणची पेस्टचं वाटण केलेलं आहे. तर आपण बटर चिकन बोललं तर तव्यावर आपण बटरच टाकणार आहोत, कारण तेलाचा अजिबात वापर नाही करणार आहे. तेल आणि ह्याचा. तर आता मी मस्तपैकी कांदा आणि कढीपत्ता टाकला आहे बटरमध्ये. कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जो काही मसाला असेल तो आपण टाकायचा आहे. तो आम्ही मालवणी मसाला यूज करतो. सो मी मालवणी मसाला आणि चिकन मसाला टाकणार आहे एक थोडंसं. त्याच्यानंतर मी टाकलेली आहे आलं लसूणची पेस्ट, जी आपण मगाशी केली होती. आलं लसूणची पेस्ट
ती टाकायची आहे आपल्याला. हे बघा मी अजिबात ऑइल ॲड केलं नाही आहे आणि मी 1 चमचा आमचा मसाला म्हणजे मालवणी मसाला टाकला आहे. 1 चमचा, कारण जास्त तिखट आहे मसाला त्याच्यामुळे मी 1 चमचा, तुम्ही चवीनुसार टाकू शकता. आणि मी हळद टाकलेली आहे आणि एव्हरेस्टचा गरम मसाला टाकला आहे थोडासा. तुम्ही आता चिकन ॲड केलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. त्याच्यामुळे मी एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि कांद्यामुळे त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे जास्त. सो हे चांगलं शिजून घ्यायचं आहे चिकन. सो इथे आपलं चिकन रेडी होतं आहे. वाव, खरंच खूप छान वाटतंय, दिसते. सो फायनली आपलं बटर चिकन रेडी आहे आणि बटरसुद्धा खूप मेल्ट झालेलं आहे. फायनली आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी चपाती घेतलेली आहे मी, भात घेतलेला आहे आणि मी आता खाणार आहे. मला खूप भूक लागली. वाव, टेस्टमध्ये तर एवढं भारी झालं, खरंच खूप छान झालं. तुम्ही पण ट्राय करा नक्की, मस्तच झालं आहे. मस्त बटर सगळं बाहेर आलं बघा, मस्त भारी झालं आहे. मी पटपट जेवते, नंतर बोलूया आपण. सो मस्त जेवणसुद्धा झालेलं आहे आणि बाहेर एवढं गरम होतं आहे ना, त्याच्यामुळे मी येतानाच आईस्क्रीम घेऊन आली होती, जो की माझा फेवरेट आहे. सो आईस्क्रीम खाते, एक झोप काढते मस्तपैकी. 2 hours later. हाँ बोलो ना आप बोलो थोड़ा. आज बेटा लूसी एसी लगा रहे, एसी चल आजा आजा एसी आजा बेटा, आजा सोनू, लूसी आजा, लगा दिया, जल्दी लगा, इधर आ, एसी लगा दिया, चलो आओ आओ जल्दी आओ, गद्दे में जाओ, ऊपर जाओ, ऊपर जाओ. अयो, एसी लगा है और हमारी लूसी मैडम इधर सोई है. देखो कैसे देख रही है. वही लूसी को एसी बहुत पसंद है ना. एसी लग जाता मेरा बब्बू आ जाता है. हाँ देख डोडे मारा. A few moments later. आज की हमारी राधिका स्पेशल गेस्ट और दुल्हन जिसकी अभी शादी होने वाली है, तो उसका हमने पहली टाइम केलवन किया है. और राधिका, खाना कैसा लगा? एकदम मस्त. मस्त है ना. डेकोरेशन भी मस्त है. अभी नेक्स्ट टाइम अरमान के साथ शादी के बाद इससे भी बेस्ट करेंगे ना. फर्स्ट केलवन ना इधर तेरा, सेकंड. आणि मिठी मारून भेटणं हे मला खूप आवडतं. मैत्रिणींना, सासूबाईला नाही मिठी मारली, हे विसरून गेले आज तुम्हाला मिठी मारायची.